तुम्हाला पडणारी काही स्वप्न तुमच्या आयुष्यात धन, यश आणि मोठे बदल नक्कीच घेऊन येण्याचे संकेत असू शकतात. स्वप्नशास्त्रानुसार विशेषतः पहाटे पडलेली काही स्वप्न भविष्यातील शुभ घटनांची चाहूल देतात असं म्हणतात. मात्र अशी स्वप्न पडल्यानंतर ती कोणालाही सांगू नयेत असंही मानलं जातं. मग रात्री पडलेली कोणती स्वप्न कोणाला सांगावी आणि कोणती स्वप्न सांगू नये, चला जाणून घेऊया. तुम्हाला माहिती आहे, स्वप्नशास्त्रानुसार अनेक शुभ स्वप्न आपल्याला भविष्याचे संकेत देतात. मात्र आपण ते सगळ्यांना सांगून मोकळे होतो आणि तसं केल्यानं नशिबाची साथ काही मिळत नाही. झोपेत पडणारी स्वप्न म्हणजे केवळ मेंदूचे खेळ नाहीत, तर स्वप्नशास्त्रानुसार ते भविष्याचे संकेत असतात. काही स्वप्न खूप छान असतात तर काही भीतीदायक, पण काही स्वप्न अशी आहेत जी चुकूनही कुणाला सांगू नयेत. जर तुम्ही ती इतरांना सांगितली तर त्याचा शुभ प्रभाव कमी होतो किंवा त्याचं फळच मिळत नाही असंही म्हणतात. स्वप्नांच्या दुनियेत प्रत्येक दृश्याचा एक अर्थ असतोच. काही स्वप्न इतकी शुभ असतात की ती तुम्हाला लवकरच श्रीमंत किंवा यशस्वी बनवू शकतात, पण अशी स्वप्न गुपित ठेवणंच फायद्याचं ठरतं. ती स्वप्न कोणती? तर जर तुम्हाला स्वप्नात ईश्वर, देवी देवता यांचं दर्शन होत असेल, एखादं मंदिर किंवा दैवी प्रकाश दिसला असेल, तर ते अत्यंत भाग्याचं लक्षण मानले जातं. असे स्वप्न दर्शवते की तुमच्या आयुष्यातील अडथळे लवकरच दूर होणार आहेत. पण हे स्वप्न इतरांना सांगितल्यानं त्यातील सात्विक ऊर्जा कमी होते आणि त्याचं फळ मिळत नाही किंवा ते उशिरा मिळतं. दुसरं, स्वतःचा किंवा दुसऱ्यांचा मृत्यू पाहणं. असं स्वप्न पाहिल्यावर आपण घाबरतो, पण स्वप्नशास्त्रानुसार हे शुभ लक्षण आहे. मृत्यूचे स्वप्न दिसणं म्हणजे व्यक्तीचे संकट टळले आहे आणि तिचे आयुष्य वाढणार आहे. हे स्वप्न कोणाला सांगितल्यावर त्यातील अरिष्ट निवारणाची शक्ती क्षीण होऊ शकते असं म्हणतात. तिसरं म्हणजे ज्यात निसर्ग, बागा किंवा कमळाचं फूल जर तुम्हाला दिसत असेल तर हे लक्ष्मीच्या आगमनाचे संकेत मानले जातात. स्वप्नात हिरवीगार बाग दिसली असेल, पाऊस दिसला असेल किंवा कमळाचं फूल दिसलं असेल तर हे स्वप्न तुमच्या आर्थिक प्रगतीचं प्रतीक मानले जातं. हे जर तुम्ही गुप्त ठेवलं तर तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता जास्त असते. चौथं म्हणजे स्वप्नात जर मासे दिसत असतील तर हे सुद्धा खूप शुभ मानलं जातं. मासे हे समृद्धी आणि यशाचं प्रतीक आहे. जर तुम्ही हे स्वप्न कोणाला सांगितलं तर तुमच्या कामात नजर लागण्याची किंवा अडथळे येण्याची शक्यता असते, म्हणून हे स्वप्न सांगू नका. पाचवं स्वप्न, माता पित्यांचे दर्शन किंवा आशीर्वाद. जर तुम्हाला स्वप्नात तुमचे आई वडील हसतमुख चेहऱ्याने आशीर्वाद देताना दिसले असेल तर समजा तुमचं नशीब उजळणार आहे. हे स्वप्न तुमच्या सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे, जो तुमच्या पुरताच मर्यादित ठेवणं श्रेयस्कर ठरतं. हे स्वप्न सुद्धा कोणालाही सांगू नये. आता काही स्वप्न तुमच्या आयुष्यात धन, यश आणि मोठे बदल घेऊन येण्याचे संकेत असू शकतात. स्वप्नशास्त्रानुसार विशेषतः पहाटे पडलेली स्वप्न अधिक प्रभावी मानली जातात, कारण या वेळेत मन शांत अवस्थेत असतं आणि पाहिलेली स्वप्न भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत देतात अशी मान्यता आहे. स्वप्नात पैसा, स्वच्छ पाणी, सोनं, देवदर्शन, साप किंवा स्वतःला उंच ठिकाणी पाहणं हे अनेकदा शुभ मानले जातं. अशी स्वप्न आयुष्यात प्रगती, आर्थिक लाभ, अचानक धनप्राप्ती किंवा चांगल्या संधी मिळवण्याची चाहूल देतात असं स्वप्नशास्त्रात सांगितलंय. मात्र एक गोष्ट विशेष सांगितली जाते, अशी शुभ स्वप्न कोणालाही सांगू नये, कारण स्वप्नातील सकारात्मक ऊर्जा कमी होते आणि त्यामुळे शुभ फळ उशिरा मिळू शकतं. अशी जुनी मान्यता आहे. म्हणून अनेक लोक चांगली स्वप्न मनातच ठेवतात. त्या उलट वाईट किंवा भीतीदायक स्वप्न लगेच सांगावी असं मानलं जातं. त्यामुळे त्याचा नकारात्मक प्रभाव कमी होतो अशी ही श्रद्धा आहे. त्यामुळे पुढच्या वेळी तुम्हाला एखादं शुभ स्वप्न पडलं तर ते गुपित ठेवायचं की नाही याचा नक्की विचार करा. आणि जसं दिवसभरात आपण जे बोलतो, बघतो, विचार करतो त्या सर्व गोष्टी अंतर्मनात घोळत राहतात. जागृतपणीच नाही तर झोपेतही त्या संबंधित विचार सुरू असतात. मात्र विचारांचा क्रम मागे पुढे झाल्याने स्वप्नांचा गुंता होतो आणि स्वप्नांचा अर्थबोध न झाल्याने असे स्वप्न का पडले या प्रश्नांची विचारांमध्ये भर पडते. जसे की अनेक दिवस सातत्याने नदी, समुद्र, तलाव दिसणं, बुडणं, पोहणं, जलप्रवाह यांसारखी स्वप्न तुम्हाला दिसत राहतात. त्याचं फळ काय असू शकतं याबद्दल आपल्याला उत्सुकता असेल तर जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये जलशिवारयुक्त स्वप्नांबद्दल स्वप्न ज्योतिष्य काय सांगते हे कमेंट करून विचारा. त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. याही व्यतिरिक्त तुम्हाला पडलेली अशी कोणती स्वप्न आहे ज्याचा अर्थ तुम्हाला जाणून घ्यायचा आहे तर तेही कमेंटमध्ये विचारा.
कदाचित तुमच्या स्वप्नांचं उत्तर या कमेंटमधूनच मिळेल. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.